नमस्कार. द अहिल्यानगरमध्ये आपलं स्वागत. मी प्रियंका पाटील शेळके. कोरोना काळा बाजार आणि आता लोकप्रतिनिधी होण्याची भाषा. कोरोना काळामध्ये कल्याण रोडच्या ज्या मेडिकलवाल्यानं रेमडेसिवीर इंजेक्शनमध्ये जो मोठा काळा बाजार केला आणि अशी बातमी देखील समोर आली आहे. दैनिक परिक्रमा या वृत्तपत्रामध्ये ही बातमी झळकली. या बातमीमध्ये त्या कल्याण रोडच्या मेडिकलवाल्याचा उल्लेख आहे. कोरोनासारख्या महामारीच्या काळामध्ये लोक आपल्या जीवलगांचा प्राण वाचवण्यासाठी रेमडेसिवीर इंजेक्शन ज्या ठिकाणी मिळेल त्या ठिकाणी ते मागत होते. ज्या भावात मिळेल त्या भावात देखील ते उपलब्ध करून द्या असं अकांतानं सांगत होते. कारण त्यांना त्यांचे नातलग, त्यांचे जीवलग वाचवायचे होते. आणि अशा वेळी कल्याण रोडच्या मेडिकलवाल्यानं काय केलं? तर लोकांच्या संवेदनांचा, लोकांच्या वेदनांचा भाव ठरवला. आपली माणुसकी घाण ठेवून त्या ठिकाणी कोरोना काळामध्ये सरकारी 900 रुपयाला विकलं जाणारं रेमडेसिवीर इंजेक्शन 25,000 ते 35,000 रुपयांना विकल्याचं समोर आलंय. कल्याण रोडच्या मेडिकलवाल्याला खरंच समाजसेवेची तळमळ असती तर तेव्हाच त्यांनी आपल्या नागरिकांसाठी हे इंजेक्शन फ्रीमध्ये दिलं असतं. मात्र तसं झालं नाही. नातेवाईकांच्या असहाय्यतेचा या ठिकाणी फायदा घेतला गेला. जीवन वाचवणाऱ्या औषधांचा काळा बाजार करण्यात आला. आज हाच मेडिकलवाला लोकप्रतिनिधी होण्यासाठी लोकांकडे हात जोडतोय, मतांची भीक मागतोय. मात्र जेव्हा लोक संकटात होती, कोरोनाचा सामना करत होती, आपल्या हातात असताना देखील या मेडिकलवाल्यानं लोकांना फ्रीमध्ये हे इंजेक्शन दिले नाहीत. कोरोनाच्या संकट काळात डॉक्टर, नर्स, दुसरे मेडिकलवाले ही सगळी मंडळी कोरोनाच्या संकटात अडकलेल्या प्रत्येक सर्वसामान्य माणसाची मदत करण्यासाठी पुढे येत होती. मात्र या ठिकाणी कल्याण रोडचा मेडिकलवाला पैशाची गणितं आखण्यामध्ये अडकलेला होता. कल्याण रोडचा मेडिकलवाला हा खरंच चांगला लोकप्रतिनिधी होऊ शकतो का असा प्रश्न उपस्थित राहतो. जो संकटात आपल्या मदतीला आला नाही, जो संकटात आपल्यासाठी धावला नाही, जो माणूस कोरोना काळामध्ये जनतेसोबत उभा राहिला नाही, तो लोकप्रतिनिधी म्हणून कसा उभा राहू शकतो? हा फक्त राजकीय प्रश्न नाहीये, तर हा नैतिक प्रश्न आहे, माणुसकीचा प्रश्न आहे. तो माणूस खरंच संकट काळामध्ये आपली साथ देईल का? हा प्रश्न समाजाच्या भवितव्याचा देखील आहे. म्हणूनच आज जनता आठवण करून देते. कोरोनात जो आमच्या सोबत नव्हता, तो सत्तेत जाण्यासाठी आमच्या समोर उभा का राहतोय? खऱ्या अर्थानं कोरोना काळामध्ये तुमच्यासोबत जे उभे राहिले, जे तुमच्या मदतीला धावून आले, ज्यांनी कुठलंही सोशल डिस्टन्स ठेवलं नाही आणि तुमचा आधार बनले, अशांनाच आता निवडून देण्याची वेळ आहे. आम्ही तुमच्या फार जवळचे आहोत असं सांगणारे अनेक मेडिकलवाले येतील आणि तुमची दिशाभूल करतील. मात्र मतदार हा सुजाण मतदार आहे. मतदार हा भूलथापांना कधीच बळी पडत नाही. त्यामुळे काळा बाजार करणारे मेडिकलवाले असे उघडे पडतच राहतात. तुर्तास इथेच थांबतीये. धन्यवाद.